नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमाविषयी श्री स्वामी समर्थ एक दिवसीय पारायणाची पूजन विधी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थांची मनापासून भक्ती केल्यास मनाला शांती, ध्येय आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. एक दिवसीय पारायण करायची सोपी पद्धत अशी आहे. पहाटे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. पूजास्थान स्वच्छ करून श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असल्यास स्थापना करा. समोर फुले, हार, दीप, अगरबत्ती, नैवेद्य आणि पाण्याचा कलश ठेवा. दीप प्रज्वलित करा. गणेश वंदना करून श्री समर्थांना हळदी कुंकू, अक्षता, फुले अर्पण करा. मनापासून प्रार्थना करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आशीर्वाद मागा. एक दिवसीय पारायण केल्याने श्री स्वामी समर्थ चरित्रातील निवडक अध्याय किंवा संपूर्ण एक दिवसीय पारायण श्रद्धेने वाचा. प्रत्येक अध्यायानंतर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. शक्य असल्यास तारक मंत्राचाही जप करा. नंतर आरती आणि नैवेद्य अर्पण करा. पारायण सुरू झाल्यावर श्री स्वामी समर्थांची आरती करा. फळे, खीर किंवा घरातील सात्विक नैवेद्य अर्पण करा. नंतर प्रसाद सर्वांना वाटा आणि नंतर दिवसभर शक्य असल्यास नामस्मरण करा. गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करा. आणि म्हणा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अशा प्रकारे तुम्ही एक दिवसीय गुरुपौर्णिमा विशेष पारायण करू शकता. अगदी सोपी पद्धत आहे. नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. बोला श्री स्वामी समर्थ.